तुमच्या खूप दिवसांपासून रिक्वेस्ट येत होते की ताई स्किन केअर वरती व्हिडिओ बनव. म्हटलं चला आज छान व्हिडिओ बनवूया. पण कशाचं काय जेव्हा व्हिडिओ बनवायला गेले, तेव्हा मागचं बॅकग्राऊंड झालं क्लिअर आणि मी झाले ब्लर. आणि हे माझ्या कधी लक्षात आलं तर पूर्ण स्किन केअर झाल्यानंतर. असो तर हे जे स्किन केअर मी करते ते सकाळचं स्किन केअर करते. सगळ्यात आधी मी सिटाफिलचं फेस वॉश यूज केलेलं आहे. जेंटल फेस वॉश आहे. याला तुम्ही क्लिन्झर पण म्हणू शकता. खूप छान फेस वॉश आहे. सगळ्या स्किन टाईपवरती हे छान आरामात तुम्ही यूज करू शकता, कारण खूप जेंटल आहे. याला कुठल्याही प्रकारचा वास नाही. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. सगळ्या स्किन टोनला हे छान सूट होतं. डॉक्टर सुद्धा तुम्हाला हे फेस वॉश सजेस्ट करतात. हे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं फेस वॉश करून मी छान माझा फेस पुसून घेतलेला आहे. त्यानंतरची दुसरी स्टेप आहे ती म्हणजे सिरम. हे मिनिमॅलिस्टचं सिरम आहे. व्हिटॅमिन सी सिरम आहे. तुमचा चेहरा जर डल झाला असेल, निस्तेज झाला असेल, चेहऱ्यावरती वेळेआधी सुरकुत्या येत असतील तर हे सिरम तुम्ही यूज करा. खूप छान सिरम आहे. यामुळे तुमचा चेहरा ब्राईट होण्यासाठी, स्किन छान सॉफ्ट होण्यासाठी, सफल होण्यासाठी खूप मदत होते. हे सिरम छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि स्किनला तुकतुकीत बनवतं. शक्यतो सकाळच्या स्किन केअरमध्ये व्हिटॅमिन सीचं सिरम यूज करायचं. आता त्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते. हे मॉइश्चरायझर सिटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हे सुद्धा मॉइश्चरायझर खूप छान आहे. यामध्ये छोटा पॅक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर यामधला मोठा पॅक घेण्यापेक्षा तुम्ही छोटा पॅक घ्या. हे मॉइश्चरायझर सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करायचं आहे. आता थंडी सुरू आहे. थंडीमध्ये स्किन खूप ड्राय होते, त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि थिक लेअर चेहऱ्यावरती अप्लाय करून छान मसाज करायचा आहे. तुम्ही बघू शकता इन्स्टंटली किती छान स्किन हायड्रेटेड दिसते. आता सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. हे अजिबात स्किप करायचं नाही. थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, सनस्क्रीन हे लावायचंच आहे. हे न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन आहे. खूप छान सनस्क्रीन आहे. सुरुवातीला हे व्हाईट कास्ट सोडतं, पण त्यानंतर स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतं आणि छान ग्लो स्किनवरती येतो. त्यामुळे हे सुद्धा सनस्क्रीन तुम्ही नक्कीच यूज करू शकता. खूप छान सनस्क्रीन आहे. रेग्युलरली सनस्क्रीन यूज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन, मेलास्मा, डार्क स्पॉट अशा प्रकारचा कुठला स्किनचा प्रॉब्लेम होत नाही. आता लास्टची स्टेप आहे ती म्हणजे लिप बाम. आता थंडीमध्ये ओठ खूप ड्राय पडतात, त्यासाठी मी प्लमचं लिप बाम डेली यूज करते. खूप छान लिप बाम आहे. टिंटेड आहे. यामुळे तुम्ही लिपस्टिक लावल्यासारखे तुमचे ओठ दिसतात आणि छान नरिश आणि मॉइश्चराइज सुद्धा राहतात. हे होतं माझं सकाळचं स्किन केअर. सकाळच्या स्किन केअरसाठी जे काही मी प्रोडक्ट्स यूज केलेत ना, ते जर तुम्हाला हवे असतील, त्याच्या लिंक जर हव्या असतील ना, तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप. हा व्हिडिओ YouTubeवरती जर बघत असाल तर लिंक टॅग केलेली आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. बाय.